खरंच विचारू का लीलाला? कदाचित येणं पॉसिबल असेल तिला. हॅलो एजे. हॅलो. अहो आता मला तुमचीच आठवण येत होती आणि तुम्ही आपणहून कॉल केलात. नाही नाही, चुकून चुकून केला होता. फोन का कट केला? मी बोलत होतो ना. ते मला कसं कळणार? आणि तसे चुकून फोन लागला की फोन कट करायचा असतो असं तुम्हीच मगाशी सांगितलंत ना मला. आणि एजे मी खूप बिझी आहे, त्यामुळे तुम्हाला काय बोलायचं ते पटपट बोला. आधी तू मला सांग की तुला माझी आठवण काय येतात ते. काय झालं ना आज ना, नाही नाही जे मला असं फोनवर नाही सांगायचंय, मला तुम्हाला प्रत्यक्षात भेटून सांगायचंय. तुम्ही सांगा तुमचं काय काम होतं? काही विशेष नाही, सहज फोन केला होता. ठीक आहे मग ठेवते फोन. एजे बघा, खरंच ठेवतेय मी फोन. मला खरंच खूप काम आहेत. ठीक आहे, ठेव. असे कसे आहात तुम्ही एजे? कधी तुम्ही मनातलं मोकळेपणाने बोलणार? मावशी, तू नको काळजी करूस. आता मी रेवूला तिच्या स्वप्नांच्या दिशेने पहिली स्टेप घ्यायला लागते. हळूहळू आपल्या घराची घडी नीट बसेल. एजे फक्त तर तुम्ही लवकर परत या. कधी येणार आहात तुम्ही? ती लीला आपल्याला वाटेल तेवढी कामं सांगेल, पण आपण आपल्यातली एकी सोडायची नाही. ती मुद्दाम काहीतरी कारण शोधून आपला अपमान करेल, आपल्यावर ओरडेल. पण मला माहितीये तिचा हा उत्साह फार दिवस टिकणार नाहीये. हो दुर्गाबाई, काहीही झालं तरी आपण एकमेकांना साथ द्यायची. या अवघड काळात आपण एक टीम आहोत. येस बहिणी, आम्ही लीलाला जरी वोट केलं असलं तरी आमच्या खऱ्या लीडर तुम्हीच आहात. आता काहीही झालं तरी तिला आपल्यात जागा नाही. रेव अगं चल लवकर, बँक बंद होईल. चल चल. हो रेव, लक्ष कुठे अगं तुझं? अगं ताई, मी आणि यश आज कॅफेत भेटणार होतो. म्हणजे तो म्हणाला होता की त्याचं काहीतरी काम आहे, मग भेटूया, म्हणून मग मी आपलं हे बँकेचं ठरवलं. पण त्याचा फोनच नाही लागत आहे. रेव अगं इतकं काय आहे, काम संपलं नसेल त्याचं अजून, येईल तो. चल. पण ताई असं कधी होत नाही. मी एक काम करू का, मी पटकन त्या कॅफेत जाऊन बघू. आपण हे बँकेचं उद्या करूया ना प्लीज.
प्रियू काय चाललंय तुझं? बिझनेस मोठा करायचा आहे ना, मग त्याला प्रायोरिटी द्यायला नको का? बाई बरोबर आहे तुझं, पण यशशी कॉन्टॅक्ट होत नाही ना, तर मला काही सुचत नाहीये. मी आत्ता जाऊन येते ना कॅफेत, आपण उद्या करूया नक्की. अरे रेव, पण मग उद्या काही कारण द्यायची नाही, प्रॉमिस. आय मग मी पण घरी जाते, तू जा, नीट जा. आणि ती बॅग फक्त 800. एजंटशी काही कॉन्टॅक्ट नाही झाला की मलाही असंच अस्वस्थ वाटतं. आता निघाले असतील ना ते? कॉल करून विचारते एकदा. हॅलो. हॅलो एजे, निघालात का? हो. मग माझ्यासाठी काय आणताय? मी एक नाही काही नाही. एक तर मला न सांगता गेला आणि आता माझ्यासाठी काही आणतही नाही आहात. ह्याला काय अर्थ आहे? नक्की काय म्हणायचं तुला? मला म्हणायचंय की माझ्यासाठी काहीतरी आणा, तुमच्या दिल्लीच्या मीटिंगची आठवण म्हणून. आठवण? तुला कशाला हवी आठवण? हे जे काय तुम्हाला बरं नाहीये का? फाईन. खोटं बोलू नका, बरं नाहीये तुम्हाला म्हणून असं शिंकताय. लीला आपण नंतर बोलू. आय मीन हरी आहे ना. ओके सॉरी.